तुझ्या बाबांच्या बाबतीत सुद्धा आणि युवराजच्या बाबतीत सुद्धा। आपल्या हातातनं वाळू निसटलीये, पण काही कण अजूनही हातात आहेत। केदार, आपण संधी गमावली, वेळ नाही। तू बघ ना, याआधी आपल्याला काहीच माहित नव्हतं, काहीच क्लू नव्हता आपल्याकडे, पण नंतर आपल्याला त्या फोटोबद्दल कळलं, तो फोटो सापडला, त्या फोटोवरनं अंगठीबद्दल कळलं, आणि आज तो अंगठी घातलेला माणूस आपल्या समोर होता। पण काय फायदा, सापडला नाही ना तो। पण ब्रेक थ्रू तर मिळाला ना। आता आपल्याला हे माहितीये की तो माणूस आपल्या आसपासच कुठेतरी आहे, आपल्या जवळ आहे, या शहरात आहे, फक्त तो माणूस आपल्या नजरेसमोर नाहीये। तो कुठे हे आपल्याला कळलंय, आणि आता त्याला कसं शोधायचंय हेही मला माहिती। कसं? केदार, साखरपुड्यामध्ये फोटो काढायला एक माणूस आलेला होता, त्याच्याकडनं मी सगळे फोटोज मागवून घेते। काव्याच्या फोनमध्ये काही व्हिडिओज आहेत, ते व्हिडिओज आपण चेक करू। खांडेकरांची जी गेस्ट लिस्ट होती ती सुद्धा मी मागवून घेतली। आपण प्रत्येक माणूस शोधून काढूयात। काळजी करू नकोस केदार, तुझ्या बाबांना आपण शोधून काढणार आहोत। तुम्हाला काय 10 दिलेत का? तू जे करतेस ते कर, बाकी मी झाडून काढते। तुम्ही करते पटकन। पटपट कशाला? काय कुठे घाईघाईने पळून जायचंय का? सगळं सावकाश होऊ देत। दिवाळी आहे, घरी लोक येणार आहेत, घर छान दिसलं पाहिजे आपलं। आणि हो, ते डबे काढून ठेवले ते धुवायचे, पुसायचे, आणि मग सामान भरून ठेव त्याच्यात, कळलं? आणि तू काय करणार आहेस? मनोरंजन म्हणून तारिणी कसं काम करते ते बघत बसणार आहेस? आई, मला भरपूर काम आहेत ग। तुला कसली आलीत ग काम? सगळी कामं तर तारिणीच करते ना। का आजी, असं काय करतेस? आत्याला कुठे सवय राहिली सगळी कामं करायची? तुला झेपणार नाही आता। आत्या, तू राहू दे, आम्ही करतो सगळी कामं। नमा, आपण सगळ्यांनी मिळून करूया। तारिणीला कालच्या दिवसाची खूपच दगदग झालीये, मी सगळे डबे पुसून घेतो। काही गरज नाहीये। हिला लाज वाटत नाही का या वयात बाबांना कामाला लावते ती? त्यांचं वय का ही सगळी दगदग करायची? गाई, ताई काहीच म्हणत नाहीये, बाबाच म्हणाले मी भांडी घासतो म्हणून। तू गप ग, तिला कळायला नको? पण मग तुला कळतंय ना, घरात एवढी कामं असताना नट्टापट्टा करून तू कुठं चाललीस फिरायला? ओ सासूबाई, आता खांडेकर येतील दिवाळीला, तेव्हा आपल्यासाठी गिफ्ट आणतील, मग त्यांचा मानपान करायला नको? खरेदीला चालले मी। आणि मग पैसे घेतले त्यांच्या कपाटातून 20,000। 20,000 रुपये? रेखा ग, काय हे चाललंय तुझं? पैसे काही झाडाला लागतात का काय? आणि कालच साखरपुडा झालाय ना, आणि एवढंच जर वाटतं ना, तर दिवाळीच्या घर खर्चासाठी जरा तारिणीला हातभार लावा। ओ सासूबाई, नाही, आजपर्यंत आमच्या मनाप्रमाणे आम्हाला काहीच घेऊ दिलं नाही। आता माझ्या मुलीसाठी करते, त्यासाठी जाताना नाट लावू नका। उद्या तुमच्यामुळे ना तिला सासरी टोमणे ऐकायला लागतील। तुमचं काय जातंय? कोण आहे रे? मी आहे रे। अरे श्रीवल्ली, काय झालं? तुला काही हवंय का? मला कशाला काय हवंय? घरामध्ये ना तारिणी, माधव आणि नमा सगळं आवरायला घेत आहेत। अच्छा। आणि आमच्या 2 विलन बाजार खरेदी करायला गेले आहेत। म्हटलं चला आपला हिरो काय करतो ते बघून यावं। काय रे, सुंदर आहे तोरण। हो ना? हो, हल्ली मिळत नाही असं बाजारात। कुठून आणलंस? हे माझ्या आईने तयार केलंय। तिच्या सगळ्याच गोष्टी मी जपून ठेवल्यात। प्रयत्न करतो तिला जेवढं माझ्यासोबत ठेवता येईल ना तेवढं ठेवण्याचा। म्हणून दरवर्षी दिवाळीला मी हे तोरण लावतो। आईची आठवण म्हणून? हो। तुझी आई जिथं कुठं असेल ना, तिथून तुला आशीर्वाद देत असेल। तिच्या पोटी इतका सुंदर गुणी मुलगा जन्माला आला ना, म्हणून तिला खूप अभिमान वाटत असेल। पण काय रे, आई बरोबर वडिलांना शोधायचा कधी प्रयत्न नाही केलास? काय मी ना
मनात आलं की लगेच बोलून टाकते. अरे वाईट वाटलं ना तुला? अगं नाही श्रीवल्ली, नाही काय, चेहऱ्यावर दिसतंय तुझ्या. पण जेव्हा केव्हा तुझे वडील तुला भेटतील ना, तेव्हा त्यांना धरून माझ्या समोर घेऊन ये. त्यांचा कान पिरगळून त्यांना विचारीन, अहो एवढा चांगला सुंदर मुलगा, इतकी वर्ष त्याला तुम्ही दूर का ठेवलात? तू खरंच कान पकडशील? अरे तर हा कशाला आलाय? घोटाले म्हणा, कुछ तो काला पीला नीला सफेद सब है. तारिणी मला सांगत होती ना की आता पटायला लागले. दिसतो तसा नाहीये रे. नौटंकी एक नंबर. तुला कसं कळलं? हे आहेत ना, हे उन्हात नाही पांढरे झाले, अनुभवानी झालेत माहितीये का. माणसं बघून मला समजतं कोण कसं आहे ते. बडी येतोयस ना? हो आलोच, आलो. अळू रे, सॉरी. आजी आहे तुमच्यासाठी. चल ये. काय रे, हा आपल्या मदतीला आलाय ना? माझ्याच घरातून माझ्याच घरातल्या माणसानं कामाला लावलं. सल्ला इथे गुद्दूम. काही बोललात का मला? नाही नाही काही नाही, तुम्ही भाव पुढे, आम्ही आलोच. चला चला या.